राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल ताई? बदलापूरची जी घटना झालेली आहे अतिशय निंदाजनक ती घटना आहे आणि आपण बघितलं असेल की काल जे काही आंदोलन वगैरे मुंबईमध्ये झालं, तत्काळ राज्य सरकारने त्याची दखल घेतली। SIT चौकशीचे पण आदेश देण्यात आलेले आहे आणि योग्य चौकशी करून जोही कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा ही नक्कीच सुनावली जाईल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे। आणि अशी घटना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये कुठेही घडता कामा नाही, कारण की आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की वेस्ट बेंगॉलमध्ये पण अशीच एक घटना समोर आली, मुंबईची एक अशीच घटना आली, पुण्याची एक अशीच समोर आली। तर कुठेही हे असे विषय घडत असतील महिलांच्या संदर्भात किंवा मुलींच्या संदर्भात तर ते खरोखर एक कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसणं हे अत्यंत गरजेचं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। केडी महाव्यक्ती काय? बघा, मी एवढी मोठी नेता नाही आहे। शेवटी विधानसभेच्या अनुषंगाला घेऊन आमचे जेवढेही वरिष्ठ नेते आहे त्या ह्या संदर्भामध्ये नियोजन नक्कीच ते करता आहे। अनेक कार्यकर्ता म्हणून माझीसुद्धा जबाबदारी आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने, आता रावेर क्लस्टर माझ्याकडे आहे, बुलढाणा क्लस्टर आहे, काही नंदुरबार जिल्ह्यातलं विधानसभा माझ्याकडे देण्यात आलेल्या आहे, तर त्याच्यावर ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने ह्या निवडणुकीला आम्ही सामोर जाणार आहोत आणि चांगलं यश आम्हाला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। बघा, एक तर संघटन भारतीय जनता पार्टीचं आधीपासनं मजबूत आहे। ज्या काही त्रुट्या आमच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये झाल्या किंवा ज्या आम्हाला म्हणजे लक्षात आल्या, नक्कीच त्याच्यावर दुरुस्ती करून त्याच्यावर काम करून त्या चुका परत ह्या विधानसभेच्या इलेक्शनला होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन संघटनेच्या माध्यमातून कसं अजून आम्ही काम मजबूत करू शकतो याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न म्हणजे पक्ष म्हणून आम्ही करतोच आहे। रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या नेत्या यांनी थेट लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतलेला आहे की 1500 रुपये आम्हाला नको आहेत, महिला सुरक्षित आम्हाला हवेत। बघा, ह्या संदर्भात मी एवढंच सांगू शकते की आज विरोधी पक्षातले जेही लोक लाडकी बहीण योजनेला घेऊन आरोप करत आहे, माझा प्रश्न एकच आहे, मी काल पण सांगितला, जर त्यांना ह्या संदर्भात आक्षेप आहे किंवा त्यांना ह्या योजनेचा लाभ नको आहे तर त्यांचे नेते बॅनर लावून त्यांच्या मतदारसंघात का प्रचार करता लाडकी बहिणाचा, का ते लोकांमध्ये जाऊन फॉर्म भरून घेत आहे? मग त्यांनी ते थांबवावं। एका बाजूला तुम्ही लाभ पण तुम्हाला घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी टीका पण करायची आहे, तर हे कुठेतरी ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे। आज आपण बघतोय की जळगाव जिल्ह्याचा जर आकडा बघितला तर 5 लाखाच्या वरती महिलांनी याच्यामध्ये सहभागी म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेले सहभागी झालेले आहे। आज महिला खुश आहे की आज त्यांच्या बँकेमध्ये 2 महिन्याचे पैसे डिपॉझिट होतं, 3000 रुपये बऱ्याचशा महिलांना त्यांच्या बँकेत येऊन पण गेलेले आहे आणि एक अतिशय चांगली योजना आहे। सरकार असं कुठेही म्हणत नाही आहे किंवा आम्ही कुठे म्हणत नाही आहे की बाबा सरकारने सगळ्याच महिलांची पूर्णपणे जबाबदारी घेऊन घेतलेली। आज हा कुठेतरी एक मदतीचा हातभार महिलांना लावण्यात सरकार मदत करते आहे की जसं सगळ्याच योजनेमध्ये सरकार प्रयत्न करत असते की कुठे ना कुठे सामान्य जनतेला सरकारच्या योजनेच्या माध्यमातून काहीतरी सपोर्ट मिळाला पाहिजे, त्याच अनुषंगाने ही योजनासुद्धा डिझाईन करण्यात आलेली आहे आणि त्याचा लाभ महिला घेता पण आहे। जर तसं काही असतं तर कदाचित एवढी संख्या महिलांची फॉर्म भरण्यासाठी नसते। पटेल मंत्री आपल्या आज काही भेट झाली, नाथाभाऊंची काही चर्चा झाली? आज प्रल्हाद पटेल हे नाथाभाऊंची माझी भेट घेण्यासाठी आलेले होते, म्हणजे स्पेसिफिक ते नाथाभाऊंचीच भेट घेण्यासाठी आलेले होते, कारण की ते आधी लोकसभेमध्ये म्हणजे मागच्या 2 टर्ममध्ये माझ्यासोबत होते, मागच्या काळामध्ये मंत्रीसुद्धा राहून चुकलेले आहे, आता मध्य प्रदेशचे मंत्री आहे आणि त्यांचा पक्षीय दौरा आज इथे होता, कारण की आज विधानसभेच्या अनुषंगाने क्लस्टर प्रत्येक मंत्र्यांना नेत्यांना देण्यात आलेला आहे, तर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की त्यांना नाथाभाऊंची भेट घ्यायची होती म्हणून ते आलेले होते। सभेपर्यंत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश प्रलंबित होता, आता काही त्या संदर्भात नाथाभाऊच तुम्हाला उत्तर देतील। या होत्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे। रवी गोरे, TVN मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.